वसई विरार प्रकरणामध्ये ज्या आरोपीला मारलहाण, रस्त्यामध्ये ज्या तरुणीची हत्या झाली, काय केलं तुम्ही? इथे कोयता गँगने हायदोस घातला आणि पोलीस अधिकाऱ्यावरच कोयता चालवला गेला. काय चौकशी केली तुम्ही? त्यावेळेला तुमची भूमिका काय होती? संकेत बावनकुळेच्या प्रकरणात का म्हणालात की आम्हाला कायदेशीर प्रक्रिया फॉलो करावी लागेल? तुम्हाला साधी एफ-आय-आर करता आली नाही लवकर, तेव्हा म्हणालात की नाही मेडिकल करूया, मग फॉरेन्सिक करूया, अमुक करूया, ढमुक करूया, सीसीटीव्ही, आणि हे सगळं गायब होतं. तिथे तुम्हाला कायदेशीर प्रक्रिया आठवते. एका वामन म्हात्रेवर एफ-आय-आर करताना तुम्हाला कायदेशीर प्रक्रिया आठवते, एफ-आय-आर करताना. आणि गोळी घालताना तुम्हाला कायदेशीर प्रक्रिया अजिबात आठवत नाही. गोळी घालताना तुम्ही बेछूट गोळी घालता. त्याला फाशीच व्हायला पाहिजे होती, हे मी पुन्हा पुन्हा सांगते. त्याला फाशीच व्हायला पाहिजे होती. पण त्याला फाशी देताना सराउंडिंग असणारे जे कारक घटक आहेत ते वाचवले जात आहेत, ही आमची अडचण आहे.